वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण वेक्टर इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर हे पाहणार आहे. आता इथे ओ हा रेफरन्स पॉइंट आहे, ए 1 पॉइंट, इथे बी सेकंड पॉइंट, ओ ए बार हा होतो पोझिशन वेक्टर ऑफ ए विथ रेफरन्स टू ओ, ओ बी बार म्हणजे याला आपण बी बार असं म्हणू. तर बी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी विथ रेफरन्स टू ओ. इथे ए हा पोझिशन वेक्टर आहे ए या पॉइंटचा विथ रेफरन्स टू ओ. बी बार हा पोझिशन वेक्टर आहे बी या पॉइंटचा विथ रेफरन्स टू. आता आपण इथे हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आपण कंप्लीट करणार आहे. आता याला जर आपण म्हणजे इथे आपण आधी असं लिहून घेऊ, लेट ए बार इज इक्वल टू ओ ए बार. बी पोझिशन वेक्टर ऑफ ए, बी बार इज इक्वल टू ओ बी बार. बी पोझिशन वेक्टर ऑफ बी आणि दोन्ही जे आहेत ते आहे विथ रेफरन्स टू ओरिजिन. ओरिजिन ओच्या रेफरन्समध्ये आहेत. आता इथे आपण ट्रायंगल कंप्लीट केलेलं आहे. इन ट्रायंगल ओ ए बी या ट्रायंगलमध्ये बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन याने मिळेल ओ ए बार प्लस ए बी बार, ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार असं आपल्याला मिळेल. यावरून आपल्याला ए बी बार असं लिहिता येईल ओ बी बार मायनस ओ ए बार. आता इथे ए बी बार हा आपण ओ बी बार मायनस ओ ए बार असा घेतला. ओ बी बार म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी विथ रेफरन्स टू ओरिजिन ओ, म्हणून हा होईल पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. ओ ए बार हा एचा पोझिशन वेक्टर आहे म्हणून ए बी बार हे पोझिशन वेक्टर ऑफ बी म्हणजे बी बार मायनस ए बार असं आपल्याला लिहिता येते. आणि हे आहे वेक्टर इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर. इन दिस वे any vector can be written in terms of पोझिशन वेक्टर्स या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता इथे पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट P एक्स वाय, हा जो पॉइंट आहे P याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय आहेत. याचा आपल्याला पोझिशन वेक्टर लिहायचं आहे. इथे पहा, समजा ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे आणि हा P पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय. आपण आता इथे या P पासून एक्स ॲक्सिसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. हा जो आहे PL इज द परपेंडिक्युलर, L इज द फूट ऑफ परपेंडिक्युलर.
हा पॉईंट आहे ओरिजिन. इथून आपण ओ पी हे जॉईन करू. हा वेक्टर मिळेल आपल्याला ओ पी बार. या ओ पी बारला आर बार असं आपल्याला म्हणायचं आहे. एक वेक्टर आपण घेऊ इथे ओ एल बार आणि दुसरा एक वेक्टर घेऊ आपण एल पी बार. म्हणजे आता इथे पहा काय काय केलेलं आहे. पी एक्स वाय इज अ पॉइंट in xy plane. PL is perpendicular to x axis. त्यानंतर आता जॉईन OP ला जॉईन करायचं आहे. त्यानंतर इन ट्रायंगल OLP या ट्रायंगलमध्ये OP बार इज इक्वल टू OL बार प्लस LP बार असं होईल. आता इथे आपण या आधी पाहिलेलं आहे OL बार हे होईल इथे OL डिस्टन्स OL डिस्टन्स आणि युनिट वेक्टर आय प्लस LP जे आहे ते आपण इथे त्याची लेंथ घेणार आहे LP आणि अलॉंग दी वाय ॲक्सिस आहे म्हणून इथे J असं यामध्ये घेतलेलं आहे. OL हे जे डिस्टन्स आहे ते x आहे म्हणून हे मिळेल आपल्याला x आहे. LP हे डिस्टन्स y आहे म्हणून आपल्याला मिळेल YJ आणि हा होईल OP बार. OP बार हा P या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. OP बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू ओरिजिन. ह्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता इथे नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P आणि हा पॉइंट आहे x2 y2 विथ रेफरन्स टू पॉइंट A आणि हा A पॉइंट आहे x1 y1. म्हणजे इथे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू पॉइंट A आपल्याला काढायचं आहे. आता इथे हा A पॉइंट, इथे P पॉइंट, हा पोझिशन वेक्टर ह्या पद्धतीने होईल. आता इथे पोझिशन वेक्टर ऑफ P with reference to O origin, पोझिशन वेक्टर ऑफ P with reference to origin हे होईल x2i प्लस y2j कारण P हा पॉइंट आहे x2 y2. त्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ A पॉइंट A विथ रेफरन्स टू O हा होईल x1i प्लस y1j. हे झाले पोझिशन वेक्टर A आणि P ह्या पॉईंटचे. आता इथे हा रेफरन्स पॉईंट जर आपण हा घेतला इथे O तर आपल्याला मिळेल OA बार आणि OP बार. आता ह्या ट्रायंगलमध्ये पाहिजे इथे पुन्हा बघा पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट P विथ रेफरन्स टू O इज OP बार. इट इज x2i प्लस y2j. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट A विथ रेफरन्स टू O इज x1i प्लस y1j. याचे कॉर्डिनेट्स x1 y1 आहेत. P या पॉईंटचे कॉर्डिनेट्स x2 y2 आहेत. ह्या पद्धतीने मिळेल. देन PQ बार इज इक्वल टू देन AP बार इज इक्वल टू AP बार होईल पोझिशन वेक्टर ऑफ P मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. पोझिशन वेक्टर ऑफ P विथ रेफरन्स टू ओरिजिन आहे x2i y2j. पोझिशन वेक्टर ऑफ A आहे x1i y1j.
आता इथे ए पी बार आपल्याला मिळेल x2 मायनस x1 आहे, y2 मायनस y1 ह्या पद्धतीने मिळेल. इथे आहे ए पी बार हा पोझिशन वेक्टर, ए पी बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू पॉइंट A. ह्या पद्धतीने पोझिशन ए पी बार जो आहे हा पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू पॉइंट A असा आहे. तो असा आपल्याला लिहिता येईल. म्हणजे आपण इथे आधी पाहिलं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P XY, तो मिळतो आपल्याला XI प्लस YJ. त्यानंतर आपण पाहिलं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P X2 Y2 विथ रेफरन्स टू A X1 Y1, तो आपल्याला मिळतो ए पी बार. P या पॉईंटचा विथ रेफरन्स टू A आहे म्हणून ए पी बार असा वेक्टर होतो. म्हणून इथे ए पी बार होईल पोझिशन वेक्टर ऑफ P मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. हे X2 I प्लस Y2 जे आहे, हे X1 I प्लस Y1 जे आहे, याला सबट्रॅक्ट केलं तर ह्या पद्धतीने मिळेल. इथे आता आपल्याला ए पी बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर आपण इथे लिहिलेला आहे आणि इथे असंही म्हणता येईल ए पी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू A. आता यानंतर आपण पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट इन स्पेस पाहणार आहे. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P XYZ in space with reference to origin. आता यामध्ये 3 ॲक्सिस राहतील. हे एक्स ॲक्सिस, इथे वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, हा ओ पॉईंट आणि इथे हा पॉईंट P. देन ओ पी बार विल बी पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P विथ रेफरन्स टू ओरिजिन. तर हा ओ पी बार जो आहे तो आपल्याला मिळेल X1I Y1J आणि Z1K या पद्धतीने. जर आपल्याला इथे मॅग्निट्यूड ऑफ ओ पी काढायचं असेल तर ते राहील अंडर रूट X1 स्क्वेअर Y1 स्क्वेअर आणि Z1 स्क्वेअर. हे जे आहे दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ओ पी बार. आता इथे युनिट वेक्टर along OP bar is OP hat आणि हे OP hat राहील OP बार अपॉन मॉड्युलस ऑफ OP बार. OP बार आहे X1I Y1J इथे X1 Y1 Z1 असा पॉईंट आहे हा. त्यानंतर Z1K अपॉन अंडर रूट इथे मिळेल X1 स्क्वेअर Y1 स्क्वेअर प्लस Z1 स्क्वेअर. हा जो वेक्टर आहे हा वेक्टर राहील OP हॅट मीन्स युनिट वेक्टर अलॉंग OP. आता इथे आपण X1 अपॉन अंडर रूट X1 स्क्वेअर Y1 स्क्वेअर Z1 स्क्वेअर असं घेऊ. I प्लस Y1 अपॉन पुन्हा अंडर रूटमध्ये आहे X1 स्क्वेअर Y1 स्क्वेअर आणि Z1 स्क्वेअर ही व्हॅल्यू इथे राहील. J प्लस Z1 अपॉन पुन्हा इथे अंडर रूट आणि ही व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायची आहे आणि इथे K. ह्या पद्धतीने आपल्याला मिळेल आणि हे आहे OP हॅट.